मी स्वयंपाक करताना कोथिंबीर हवीच, कोथिंबीरीशिवाय खाद्यपदार्थांना चव येत नाही, चविष्ट पदार्थांशिवाय खायचं मनही होत नाही। मात्र सध्या कोथिंबीरीचे दर ऐकून सर्वांनाच धक्का बसणार आहे। बघूया। खाद्यपदार्थाची चव आणि सौंदर्य खुलवण्याचा सोपा उपाय म्हणजे कोथिंबीर। कुठलाही तिखटा मिठाचा पदार्थ केला की तो सजवण्याचा उपाय म्हणजे वरून कोथिंबीर भुरभुरणं। खाद्यपदार्थावर वरून कोथिंबीर भुरभुरल्याशिवाय पदार्थ पूर्णच होऊ शकत नाही। मात्र पदार्थाची चव आणि सौंदर्य खुलवणारी हीच कोथिंबीर आता ताटातून गायब झालीये। बाजारात हिरवीगार कोथिंबीरीची जुडी पाहिली की ती घ्यावीशीच वाटते। मात्र सध्या या कोथिंबीरीचे भाव गगनाला भिडले, त्यामुळे गृहिणी बाजारात जात असून देखील कोथिंबीरीकडे बघत नसल्याचं पाहायला मिळतं। नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या लिलावात कोथिंबीरीला चक्क प्रति जुडी 450 रुपये भाव मिळाला। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक पिकांना फटका बसलाय, त्यात कोथिंबीर पिकाला देखील फटका बसलाय। त्यामुळे कोथिंबीरीची आवक कमी झाली आणि कोथिंबीरीचे भाव गगनाला भिडले। काल लिलावामध्ये कोथिंबीर 45,000 रुपयाला गेलेली आहे, 450 रुपये जुडी। कारण आवक कमी, पावसामुळे माल कमी आलेला होता। कोथिंबीर स्वस्त असली की ती मुठमुठ वापरणं आणि ती महाग असली की पदार्थात कोथिंबीर नाही टाकली तर काय बिघडतं असं म्हणून आवडत असून देखील सध्या कोथिंबीर महागल्यानं मन मारलं जातंय। तर हॉटेल व्यावसायिकांना देखील याचा फटका चांगलाच बसतोय। प्रत्येक भाजीसाठी आम्हाला कोथिंबीर ही वापरावीच लागते, त्यामुळे कोथिंबीरीचे भाव वाढल्यामुळे हॉटेलच्या व्यवसायावर फार परिणाम होत आहे। खाद्यपदार्थांवर वरून कोथिंबीर भुरभुरल्याशिवाय पदार्थ पूर्णच झाला नाही असं वाटतं। कोथिंबीर वडीची चव तर लईच भारी। कोथिंबीर खाण्याचे अनेक फायदे सुद्धा आहेत। अशी ही चविष्ट आणि गुणकारी कोथिंबीर ज्याचे दर गगनाला भिडल्यानं गृहिणींचं घरातलं बजेट मात्र कोलमडलंय। भाव एवढं वाढल्यामुळे शक्य नाही की 450 रुपये जुड्या आणून आपण खाऊ शकतो, त्यामुळे भाज्यांमध्ये कोथिंबीर सुद्धा टाकत नाही। आता बजेट कोलमडल्यामुळे आपल्याला नावीलाच आहे, त्यामुळे कोथिंबीरच टाकतच नाही आता असं। कोथिंबीरीची चटणी कोणत्याही खाद्यपदार्थाची चव दुप्पट करते, परंतु कोथिंबीर ही चवीलाच नाही तर आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे। सध्या कोथिंबीरीचे भाव गगनाला भिडले, त्यामुळे चिकनपेक्षाही कोथिंबीर महाग असल्याची जोरदार चर्चा आहे। म्हणजे एक वेळ चिकन परवडेल पण कोथिंबीर नाही, अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे। सागर गायकवाड, झी 24 तास, नाशिक।